सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ घोगरगाव. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेची आखोळे दगड आला पोटाशी. मनुष्य देह ऐसा निध साधील ते साधा सिद्ध. करोनी प्रबोध संत पार उतरले, नाव चंद्र भागीतिरी उभी पुंडलिकाची द्वारी. कट धरोनिया करी उभा उभी पालवी. मनुष्य देह ऐसा निध साधिल ते साधा सिद्ध. करोनी प्रबोध संत पार उतरले. तुका म्हणे फुकासाठी, तुका म्हणे फुकासाठी पायी घातलिया मिठी. होतो उठा उठी लवकरीच उतार. मनुष्य देह ऐसा निध साधिल ते साधा सिद्ध. करोनी प्रबोध संत पार उतरले. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पानी मंडन मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थ. पदांभोज तेजस्फुर्दिक प्रदेशम विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानो. समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम. श्री गुरुचरण सरोज रजन जमन मुकर सुधारी. वरण रघुबर बिमल जसो जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बलबुद्धि विद्या देहु मोहि हरौ पलेस विकार. या कुंदेंदु तुषार आरधवला या शुभ्रवस्त्रावृता. या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी. वीणा पुस्तक धारिणी वेदाम जाड्यांधकारा पहा. हस्ते स्फाटिक मालिका मिद दतिम पद्मासने संस्थिता. वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. जेने धर्म जितविलाची बळी, जेने धर्म जितविलाची बळी. तो संभाजी जाननवाडी. काव तरला जयाचे कुडी, काव तरला जयाचे कुडी. तया छत्रपती शिवबाराजांच्या चरण कमळे साष्टांग नमन करीतसो. धन्य ते आरण रत्नाची ती खान. जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर. घेतला अवतार माळिया घरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करे संताचा, 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 वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, या वार करे संताचा, वार करे संताचा.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेच्या खोळे दगडाला पोटासी मनुष्य देह ऐसा निध साधिल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लेवळाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल विश्वाचे परमार्थ प्राण जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा आणि या नरदेहामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला जागृतीचा संदेश देणारा किंबहुना उपदेशपर सदरातील तुकोबारायांचा प्रासादिक चार चरणाचा अभंग मी तुम्हा वैष्णवांच्या समोर सेवेकरता निवडला. विठाला विठाला अत्यंत सोप्या आशयाचा हा महाराजांचा अभंग आहे. ह्याला थोडासा एक राहू द्या नकळत. हॅलो हॅलो थोडा हॅलो हॅलो विठाला 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 अत्यंत सोपा आशयाचा हा जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा अभंग तुम्हा वैष्णवांच्या समोर सेवेकरता निवडलाय. अभंगाच्या चारही चरणाचा थोडक्यामध्ये भाव असा आहे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात दादांनो देवाधिकांना दुर्लभ असणारा हा मनुष्य देह तुम्हा आम्हाला या मृत्यू लोकामध्ये प्राप्त झाला. अमूल्य अशा नरदेहानं अमूल्य किमतीच्या आयुष्यामध्ये तुकोबारा म्हणतात नुसता व्यर्थ प्रपंच करू नका. या नरदेहामध्ये तुम्ही आलात ना मग काय करा डोळे उघडा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. यदा कदाचित या नरदेहामध्ये येऊन जर तुम्ही नामस्मरण केलं नाही तुकोबारा थोडंसं रागावून बोलतात. महाराज म्हणतात नामस्मरण जर या देहामध्ये केलं नाही तर तुम्ही तुमच्या आईच्या पोटी माणूस नाही तर दगड म्हणून जन्माला आले. अभंगाचं पहिलं चरण महाराजांना विचारलं महाराज हो तुकोबारा तुम्ही एवढं रागावून का बोलता. महाराज म्हणतात गड्या हो मनुष्य देहासारखा देह तुम्हाला या मृत्यूलोकामध्ये मिळाला की ज्या नरदेहामध्ये संत मंडळी जन्माला येत असताना माणूस म्हणून जन्माला आले. याच नरदेहामध्ये संत मंडळी जन्माला येत असताना माणूस म्हणून जन्माला आले. परंतु या भवसागरातून पहिलं तीराला जात असताना संत या पदाला पोहोच होत असताना तुम्हा आम्हाला प्रबोधन केलं. अभंगाचं दुसरं चरण महाराजांना विचारलं महाराज कोणत्या साधनाच्या द्वारा ही संत मंडळी भवसागरातून पहिलं तीराला गेली. महाराज म्हणतात चंद्रभागेच्या तीरावरती विटेवरती कटेवरती कर ठेवून जो विटेवरती परमात्मा उभा आहे त्याची नामस्मरण रूपी नौका संत महापुरुषांनी आपल्या कंठामध्ये धारण केली आणि या भवसागरातून पहिलं तीराला गेले. अभंगाचं तिसरं चरण अभंगाच्या शेवटच्या किंबहुना चतुर्थ चरणामध्ये महाराजांना विचारलं जाते महाराज काय हो तुकोबारा आहे. मग त्या नामस्मरण रूपी नावेमध्ये बसून पहिल्या तीराला जात असताना तो परमात्मा काही भाडं घेतो का काही मोल घेतो का. जगद्गुरु तुकोबारा सांगतात अरे आम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये केली आम्ही ज्याची नाम साधना जीवनामध्ये केली तो परमात्मा इतका कृपाळू आहे इतका दयाळू आहे. कुठल्याही प्रकारचं मोल न घेता तो फुकटामध्ये तुम्हाला पहिलं तीराला नेतो. त्याच्याकरता फक्त काय करा डोळे उघडा आणि त्याच्या चरणावरती शरणागत व्हा. विठाला 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 अत्यंत सोपा भाव देणारा महाराजांचा प्रासादिक अभंग आपण सेवेकरता निवडलाय. अभंगावरती यथामथेचा अवकाश
चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार. मौजे घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा परभणी अहमदनगर का हा अहमदनगर जिल्ह्यामधलं अत्यंत परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्या गावचं नाव श्रीगोंदा तालुक्यामध्ये अग्रस्थानी आहे असं आपलं मौजे घोगरगाव. या भूमीमध्ये कितवं वर्षी सप्ताहाचं आपलं 26वा रौप्य महोत्सव कोरोनातच झाला म्हणायचं आहे की नाही. गेल्या 26 वर्षापासून संत श्रेष्ठ सावताबाबांच्या संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या आणि आमच्या सद्गुरू जोग महाराजांच्या वैभवशाली परंपरेतील थोर संत वैकुंठवासी प्रातस्मरणीय शांताराम गुरुजी बरं का. शांताराम गुरुजी फार मोठे संत होऊन गेले. त्यांची सुद्धा पुण्यतिथी याच कालावधीमध्ये होऊन येते. म्हणून या 3 महापुरुषांचा पुण्यतिथीचा हा 8 दिवसाचा संगम सोहळा आपल्या गावामध्ये साजरा होतोय. आणि या नामसप्ताहातील मला वाटतं आजची ही 2ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या आज्ञेनुसार सप्ताहाची मीटिंग बसली आणि कोणीतरी एक जणांना फोन करायचा म्हणून सर्व ग्रामस्थांच्या आज्ञेनुसार आमचे जिवलग मित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, संगीत विशारद, संगीत अलंकार, नवे सरस्वती माताच त्यांच्या कंठामध्ये राहते असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण संजय महाराज हजारे बाबा माऊलींच्या आज्ञेनुसार आजची 2ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आहे. विठाला विठाला या सेवेकरता सर्व ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपल्याला पार पाडायची. ते पलकड तसं कमून बसले बरं तुम्ही मंडपमध्ये या ना. 1 मिनिटात लवकर पटकन चला सारेच या 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 चला मंडपमध्ये. शिस्त लागल तुम्हाला आज जावं का चिटकून ठेवले काय तिथं उठत नाहीत. हा पायऱ्या आहेत का बरं गुडघ्याचे त्रास बरोबर आहे. हा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा सप्ताह पार पडतोय. या ठिकाणी या सप्ताहामध्ये सुंदर अशी पखवाजाची गायनाची साथ देण्याकरता महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी आहेत. सप्ताह करायचं म्हटलं की लई मोठी माणसं नाही लागत बरं का. माणसं जास्त नाही लागत, थोडेच लागतात पण क्वालिटीचे लागतात आहे की नाही. तर माणसं जास्त नाहीत ना, 4घच आहेत. आणि आमच्या मुळे बाबांच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत 4च माणसं आहेत, परंतु महाराष्ट्रातले 1 नंबरचे माणसं आहेत बरं का. ही सारे जोरात टाळी वाजव एक बार यांच्याकरता. वा वा बरं का. मृदंगाची साथ देण्याकरता उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं अगदी बालवयामध्ये ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं. यूट्यूबवरती नुसतं नाव टाकायचं युवराज महाराज चांदर, लगेच त्यांनी किती कुठं पखवाज वाजवला, कोणत्या देशात वाजवला, साऱ्या क्लिपा येतात त्यांच्या. अमेरिकेत कधी गेलते, दक्षिण आफ्रिकेत कधी गेलते, थायलंडला कधी गेलते, हॉलंडला कधी गेले, परदेशामध्ये जाऊन ज्यांनी पखवाज वाजवला असे आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण. वा वा आता पहा करण पोहोचलं पहा. युवराज महाराज संगीत विशारद, मृदंग अलंकार अशा अनेक पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. युवराज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी महाराज आमच्या दिलीप महाराजांच्या संस्थेतील बालगोपाल महाराज मंडळी खूप सुंदर बरं का. असं त्यांच्याकडे पाहिलं का असं वाटतं आपण बी नाचावं, पण त्या वयात लय नाचलो दिलीप महाराज आम्ही आळंदीला बरं का. आता नाचायचं थोडंसं कमी केलं. म्हणून सर्व महाराजांच्या संस्थेतली विद्यार्थी मंडळी आणि गायनाची साथ देण्याकरता आमचे संजय बाबा या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. महाराष्ट्रभर त्यांना पुण्यतिथीच्या निमित्तानं रोज वेगळ्या गावाला बोलवणं आहे. रोज वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांना बोलवतात. 1 दिवस तरी महाराज आम्हाला सेवा द्या. तरीसुद्धा महाराज कुठंही न जाता आपल्या या घोगरगाववरती महाराजांचं प्रेम आहे म्हणून हजारे महाराज या ठिकाणी 8 दिवस आपणा सर्वांचे कान तृप्त करण्याकरता या ठिकाणी आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे त्यांचे जिवलग मित्र, आमचे बी जिवलग मित्र आहेत, लई दिवसाची ओळख आहे आमची बी. त्यांच्या गावामध्ये बरेच दिवस झाले आपण एक बार कीर्तन केलं शिवजयंतीचं. बीड जिल्ह्यामध्ये ज्यांचं गाव आहे देऊळगाव घाट असे आमचे मित्र हरिभक्तीपरायण संगीत विशारद. मिळता जुळता आवाज आहे बरं का दोघांचा आहे की नाही. नाही तर संजय महाराजाच्या पाठीमागं मोठे घाबरतात पाठीमागं म्हणायला, परंतु संपत महाराजांचं जुळत आहे थोडं थोडं त्यांना मस्त दोघांचा आवाज. म्हणून आमचे हरिभक्तीपरायण संपत महाराज दानवे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे हार्मोनियमवरती सध्या बसलेत महाराजांचं गोड परमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्या या पट्ट्यामध्ये खूप गोड नाव आहे. आळंदी क्षेत्रामध्ये आम्ही अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा जवळजवळ 11-12 वर्ष आपल्या या सप्ताहामध्ये अनेक मंडळी आहेत. अक्रूर महाराज साखरे वगैरे आम्ही सर्व मंडळी एकत्र आळंदीमध्ये राहायचो. मुंबईला सप्त्याला गेलो की महिना मुंबईलाच राहायचो. मुंबईचे सप्ते म्हणजे रविवार ते रविवार, तिथी पिती काही नव्हती. हे रविवार ईदला संपला, शिबिडी बेलापूरचा संपला की कोपर खैरण्याचा चालू व्हायचा, कोपर खैरण्याचा संपला की घाटकोपरचा. असं मुंबईमध्ये अनेक वर्ष आम्ही नामसप्ताह करता सर्व मंडळी जायचो. आमची अशी दिलीप महाराज, मुळे महाराज, मांदळीराव महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. माझ्याबरोबर आले आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण, मृदंग विशारद हरिभक्तीपरायण आदिनाथजी महाराज, गलधर महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्व माता मावल्या पुरुष मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि विशेष म्हणजे आज आमच्या संजय महाराजांनी मराठी हॉटस्पॉट ना औरंगाबादमध्ये फार प्रसिद्ध चॅनल आहे आमचे शिंदे भाऊंचं, या ठिकाणी त्यांनी पाठवलेत आमचे अरविंद भाऊ. तुमच्या गावचा हा सप्ताह, बरं का, तुमच्या गावचा सप्ताह याच्या अगोदर कधी यूट्यूबला गेला की नाही गेला आम्हाला माहिती नाही, परंतु चालू वर्षी संजय महाराजांच्या माध्यमातून तुमच्या गावचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतवर्षामध्ये जाईल भाऊ, बरं का. चॅनल फार प्रसिद्ध आहे. आता कीर्तन पडलं ना यूट्यूबला, तुमच्या गावचं नाव त्या कीर्तनामध्ये राहतं आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतवर्षामध्ये संप्रदायावरती प्रेम करणारी जेवढी मंडळी आहेत तेवढ्यांना माहीत होईल. गड्या घोगरगावमध्ये संत श्रेष्ठ सावता बाबांचा पुण्यतिथीचा सोहळा भरला होता. काय कीर्तन होते, काय वाजवणारे होते, काय गाणारे होते, काय समाज होता, काय सिस्टीम होती. साऱ्या महाराष्ट्रामध्ये तुमची कीर्ती या चॅनलच्या माध्यमातून जाणार आहे, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आपल्या अभंगाचं चिंतन करू. विठाला विठाला आपला चालू असलेला हा सप्ताह कशा निमित्तानं आहे बाळा, असं येईल जरा, कशा निमित्तानं आहे सप्ताह? सावता महाराजांच्या पुण्य निमित्तानं आहे बरं का. महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकामध्ये आमचे वैकुंठवासी सद्गुरू विठ्ठल महाराज घुले बाबा म्हणायचे, बुवा 12व्या शतकात संतांचं उभं पीक आलं होतं. म्हणजे 12व्या शतकामध्ये जेवढे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले तेवढे संत परत कुठल्याच शतकामध्ये जन्माला आले नाही. मग 12व्या शतकामध्ये अनेक संत जन्माला आले, परंतु या संत मांदी आळीमध्ये सर्वात ज्येष्ठ संत जर कोण असतील तर ते आमचे सावता महाराज आहेत. विठाला विठाला सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा नावाचा तालुका आहे आणि माढा तालुक्यामध्ये आरणभेंड नावाचं गाव आहे आणि त्या आरण गावामध्ये श्री क्षेत्र आरण आता त्याला म्हटलं जाते. आरण क्षेत्रामध्ये इसवी सन 1250 साली दैवमाळ्याच्या कुटुंबामध्ये आमच्या संत श्रेष्ठ सावता बाबांनी जन्म घेतला. दैवीमाळी त्यांचे आजोबा होते. फार संप्रदायावरती निष्ठा, भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा दैवमाळी करायचे आणि त्यांच्या परिवारामध्ये संत श्रेष्ठ सावता महाराजांनी जन्म घेतला बरं का. सावता महाराज किती वर्ष जीवन जगले सांगता येईल कोणाला? तरटे माऊली थोडा इको राव द्यायला. किती वर्ष जीवन जगले सावता महाराज? बोला. 26 वर्ष झाले गावात सप्ताह चालू आहे. 1250 ते 1295 फक्त 45 वर्षाचं जीवन संत श्रेष्ठ सावता महाराज 45 वर्षाचं जीवन जगले. परंतु काय कीर्ती आहे गड्या. 45 वर्ष. आपण 100 वर्ष जीवन जगतो,
100 वर्ष जीवन जगतो, परंतु मुलं सुद्धा आपलं नाव घ्यायला तयार नाहीत. काय जीवन जगलं माझ्या सावता बाबानं. अरे 727 वर्ष झाले संत श्रेष्ठ सावता महाराजांना जाऊन. बरं का, किती वर्ष झाले? 727 वर्ष झाले संत श्रेष्ठ सावता महाराजांना समाधी घेऊन. परंतु आजही लोक संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या नावाचा जे जेकार करतात. का? आपल्याला आपल्या जीवनामध्ये, बरं का, संत महात्म्यांनी लिहून ठेवलंय, जीवनामध्ये पुण्याची शिदोरी प्राप्त करून घ्यायची असेल ना, जीवनामध्ये तुम्हाला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर या संत महापुरुषाचं नाव आपल्या कंठामध्ये घ्यावं लागतं. हे पुण्यवंता भावे पुण्यवंता भावे आमच्या संजय महाराजांनी. जीवनामध्ये पुण्याचा संचय जर करून घ्यायचा असेल, पुण्यवंत व्हावे एकही अवगुण पाहण्याकरता मिळत नाही, त्याला म्हणायचं सज्जन. अशी अनेक सज्जन मंडळी या महाराष्ट्रात जन्माला आली. आपल्या याच नगर जिल्ह्यामध्ये सद्गुरू भगवान बाबांचं भगवानगड आहे. याच नगर जिल्ह्यामध्ये भगवान बाबा जन्माला आले. भगवान बाबा सज्जन संत होते. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सद्गुरू भीमसेन महाराज जन्माला आले. सद्गुरू बंकट स्वामी महाराज, अनेक संत मंडळ्या जन्माला आली या भूमीमध्ये. साईबाबा असतील, संत श्रेष्ठ गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, असे अनेक संत मंडळी या भूमीमध्ये जन्माला आले. या संत महापुरुषांचं नामस्मरण जर आपण आपल्या कंठामध्ये धारण केलं तर निश्चितपणानं आपल्या जीवनामध्ये पुण्यसंग्रह निर्माण होत असतो. आणि आता हे पुण्यतिथीचे कार्यक्रम, देवजन्माचे कार्यक्रम करायचे तरी कशाला सांगा? पैसा जास्त झाला म्हणून करायचे का दादा? हा, पैसा जास्त, काही काम नाही म्हणून करायचे का? हा, का करायचे? हा, बरं का महाराज, वैकुंठवासी आमचे पांडुरंग महाराज वैद्य बाबा म्हणायचे, बुवा देवाचा उत्सव, देवाचा जन्म उत्सव, संत महापुरुषांची पुण्यतिथी. समजा सावता महाराजांचं उदाहरण घेऊ. सावता महाराजांची पुण्यतिथी जर आपण केली नाही, बरं का, आपण माळ्याच्या कुळात जन्माला आलेले माणसं आहात. सावता महाराजांची पुण्यतिथी जर आपण साजरी नाही केली, आदिनाथ महाराज, सावता महाराजांचं काहीच बिघडणार नाही. त्यांची पुण्यतिथी जर आपण केली नाही, सावता महाराजांचं काही बिघडणार आहे का? त्यांच्या पदाला ते प्राप्त आहेत, त्यांच्या ठिकाणी ते आहेत, त्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही. त्यांची पुण्यतिथी जर आपण साजरी नाही केली, त्यांचं काहीच बिघडणार नाही. मग पुण्यतिथी का साजरी करायची? बोला. आपलं बिघडू नये म्हणून पुण्यतिथी करायची. विठाला विठाला, आपलं बिघडू नये. संजय महाराज म्हटले, आपलं काही बिघडू नये म्हणून पुण्यतिथी करायची. म्हणून तुम्ही सुद्धा आपलं काही बिघडू नये म्हणून गेल्या 26 वर्षापासून हा पुण्यतिथीचा सोहळा साजरा करताय. आपण सावता महाराजांचं जीवन अभंगाच्या अनुषंगाने बोलता बोलता पाहणार आहोत. अभंग आपण सेवेकरता जो घेतला तो अभंग आहे जगद्गुरु
तुकोबारायांचा. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला काय करतात भैया? जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला या अभंगातून काय सांगितलं? हा विसरला? हा भजे खा उपदेश. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला उपदेश केला बरं का. पहा महाराज, अभंग अचानक आता सोपं कीर्तन करणार आहे मी. जास्त अवघड तुम्हाला विचारसागर, पंचदशी, तर्कसंग्रह वगैरे सांगणार नाही बरं का. सोप्या भाषेमध्ये, अगदी ग्रामीण भाषेमध्ये मी कीर्तन तुम्हाला समजून देणार आहे. पहा महाराज, अभंगाच्या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबारायांचं 3 अंगानं जीवन पाहायचं आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश आपल्याला करायचा. अभंगाच्या व्यतिरिक्त एकही वायफट शब्द मी तुम्हाला सांगणार नाही. 4 चरणावरती बोलणं शक्य नाही. जेवढं बोलता येईल, 2 होतील, 3 होतील, झाले तर 4ही होतील. 15-15 मिनिटं जरी बोललं, 1 तास आपल्याकडे शिल्लक आहे. 1 तासामध्ये आपण 4ही चरणाचा थोडक्यामध्ये भाव पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा महाराज, अभंगाच्या अनुषंगानं अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना अशी आहे. 3 प्रकारचं जीवन जगद्गुरु तुकोबारायांचं आपल्याला पाहता येईल. किती प्रकारचं? 3 प्रकारचं. तुम्ही बोलत जा म्हणजे काय होईल पा बरं राहतं. जरा मुक्यासारखं बसू नका. किती प्रकारचं जेवण बाळा? अय पांड्या, हा कितीला आहे बाळा? 4थीला. वा वा, किती गोड लेकरेत ना महाराज. 4थीला आहे ना? वा वा. पा धोतर बितर मस्त. इथं लोक कुठे गेलं ते? तू एक इथं होता ना, अजून कुठे गेला? चक्कर आली, लईच नाचला बरं का त्याच्यामुळे बरं का. पहा महाराज, 3 प्रकारचं जीवन महाराजांचं आपल्याला पाहता येईल. 1 नंबरचं तुकोबारायचं जीवन आहे प्रपंचिक जीवन. 2 नंबरचं जीवन आहे साधक अवस्थेतलं जीवन. आणि 3 नंबरचं जीवन आहे सिद्ध अवस्थेतलं जीवन. 3 प्रकारचं जीवन आहे महाराजांचं बरं का. थोडं सोप्या भाषेमध्ये सांगतो. 1 नंबरचं जीवन आहे प्रपंचिक तुकोबाराय. 2 नंबरचं जीवन आहे साधक अवस्थेतले तुकोबाराय. आणि 3 नंबरचं आहे सिद्ध अवस्थेतले तुकोबाराय बरं. 3 प्रकारचं जीवन महाराजांचं आहे. मग 1 नंबरचं जीवन महाराजांचं आहे प्रपंचिक तुकोबाराय. तुम्ही आम्ही जसा प्रपंच करतो, तुम्ही आम्ही जसा संसार करतो, तसा संसार माझ्या तुकोबारायानं जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. तुम्ही आम्ही सारे प्रपंचिक आहोत. बरोबर आहे. मुला बाळा सांभाळणारे आपण सर्व मंडळी आहात बरं का. का संन्यासी तुमच्या गावात जास्त नाही ना? तसं काही नाही ना? प्रपंचिक ते सारे. तुम्ही आम्ही जसं प्रपंच करतो तसं तुकोबारायांनी प्रपंच करण्याचा प्रयत्न केला बरं का. प्रपंच तुकोबारायांचा तुमच्या आमच्या दृष्टीनं जो व्हायला पाहिजे तो प्रपंच परिपूर्ण तुकोबारायांचा झाला नाही. तुमच्या आमच्या दृष्टीनं चांगला बंगला असावा, गाड्या घोड्या सर्व खेतीबाडी व्यवस्थित असावं, मुलं बाळ व्यवस्थित असावेत, हे तुमचा आमचा प्रपंच आहे. त्या दृष्टीनं तुकोबारायांनी प्रपंच करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाहिजे तशी फलश्रुती तुकोबारायांना प्रपंचिक जीवनामध्ये आली नाही. वा विठाला विठाला. मग तुम्ही आम्ही जसं प्रपंच करण्याकरता, तुम्ही आम्ही जसं प्रपंच करण्याकरता कुणी शेती करतो बरोबर आहे, कुणी व्यापार करतो, कुणी नोकरी करतो, कुणी काय वेगवेगळा प्रयत्न प्रत्येकाचा प्रपंच करण्याकरता असतो. तुम्ही काय करता प्रपंच करता? डॉक्टर साहेब वा. तुम्ही दादा शेती आहे का नाही? युवराज महाराज तुमचं काय आहे? प्रपंचच नाही त्यांचा अजून काय आहे का? प्रपंच करता प्रत्येकाचा काही ना काही खटाटोप असतो. कुणी शेती करतो, कुणी नोकरी करतो, कुणी व्यापार करतो, कुणी चोऱ्या करतो. चोऱ्या तरी प्रपंच करताच असतात ना. प्रत्येक जण काही ना काही खटाटोप प्रपंच करता करत असतो. तसं माझ्या तुकोबारायानं सुद्धा प्रपंच वाढवण्याकरता प्रयत्न केले. मग काय प्रयत्न केले तुकोबारायांनी? पहा, बालवयामध्ये वडील गेले. मग वडिलोपार्जित जो व्यापार होता तो व्यापार तुकोबारायानं करण्याचा प्रयत्न केला. तुकोबारायांच्या वडिलांचा व्यापार होता कशाचा? सद्गुरू संत श्रेष्ठ महिपती महाराजांनी तुकोबाराचं जीवनचरित्र फार गोड लिहिलं. तुम्हाला जर तुकोबाराचं जीवन वाचायचं असेल, महिपती महाराजांनी लिहिलेलं महाराजांचं जीवनचरित्र आणा, वाचा. त्याच्यामध्ये इतकं
इतकं गोड वर्णन केलं. महिपती महाराज म्हणतात तुकोबाऱ्यांच्या वडिलांचा व्यापार होता मिरच्या आणि गुळाचा. मिरच्या, हिरव्या मिरच्या नाही बरं का, लाल मिरच्या आणि गुळ, हे दोन गोष्टी विकण्याचा व्यापार तुकोबाऱ्यांच्या वडिलोपार्जित होता. वडील गेले प्रपंचाचा उदरनिर्वाह करण्याकरता तुकोबारांनी व्यापार चालू केला. तुकोबारांनी व्यापार चालू केला. रोज बैलगाड्या तुकोबारांना जिंकाव्यात बरं का, रोज बैलगाड्या जुंपाव्यात. एखाद्या बैलगाडीमध्ये गुळ भरावा, एखाद्या बैलगाडीमध्ये मिरच्या टाकाव्यात. महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे. तुकोबारांच्या देहू परिसरामध्ये जेवढ्या मोठमोठ्या बाजारपेठा आहेत, मग चाकण, शिक्रापूर, तळेगाव, ढमढेरे बरं का, खोपोलीपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय गुळ आणि मिरच्या विकण्याकरता जायचे बरं का. काय जीवन होतं गड्या माझ्या तुकोबारायचं. अरे तुकोबारा बाजारामध्ये गुळ आणि मिरच्या विकण्याकरता बसायचे बरं का, गुळ आणि मिरच्या विकण्याकरता बसायचे. लोक महाराजांकडे यायचे, महाराज कशा दिल्या मिरच्या. आपण बाजारामध्ये गेल्यानंतर विचारतो ना, बरोबर आहे, बाजारामध्ये गेल्यानंतर विचारतो कशा दिल्या मिरच्या, कसे दिले टोमॅटो, कसे दिले बटाटे, विचारतो आपण. तसं लोक विचारायचे, महाराज कशा दिल्या मिरच्या, कसा दिला गोळ. त्या काळामध्ये आण्यावरती व्यवहार व्हायचा. 1 आणा, 2 आणे, 4 आणे, 5 आणे. तुकोबारा सांगायचे, आजच्या भाषेमध्ये आपण बोलू, 1 रुपया किलो दिल्या, 1 रुपया किलो दिल्या. लोक इतके विचित्र होते महाराज बरं का, घोगरगावकर मंडळी, लोक इतके विचित्र होते संपत महाराज. लोक म्हणायचे, तुकाराम महाराज मोजा 5 किलो मिरच्या. एवढ्या मिरच्या आणतो का आपण घरी. होय दादा, तुम्ही जर बाजारात गेले किती मिरच्या आणता. 1 किलो खूप झाल्या. लोक इतके विचित्र होते, तुकोबाराय मोजा 5 किलो मिरच्या. तुकोबाराय माप घालायचे. मोजा 10 किलो गुळ, गुळही दिला जायचा. तुकोबाराय म्हणायचे, बुवा मिरच्या घेतल्या, गुळ घेतला, पैसे द्या ना, पैसे द्या. लोक काय विचित्र होते. लोक म्हणायचे, तुकाराम महाराज मंदिराच्या पाठीमागच घरे, आत्ता मिरच्या घरी ठेवतो, पैसे घेऊन परत येतो. मिरच्या घरी ठेवतो, पैसे घेऊन परत येतो. येतो परत, येतो परत, येतो परत. 450 वर्ष झाले बुवा, आजूक लोकांनी तुकाराम महाराजाचे पैसे दिले. काही काही बिचारे भाग्यवान आहेत बुवा असतील देहू परिसरामध्ये, ज्यांनी आमच्या सद्गुरू, आमच्या जोग महाराजांच्या वैभवशाली परंपरेतील थोर कीर्तनकार पांडुरंग महाराज घुले बाबांनी गाथा मंदिराची निर्मिती केली. त्या मंदिराला काही लोकांनी नेऊन दिले असतील, परंतु काही काही लोकांनी आजूक महाराजांचे पैसे दिले नाही. व्यापार असा असला पाहिजे बुवा बरं का, व्यापार असा असावा. तुमच्या गावात बाजार असतो का डॉक्टर साहेब. रविवारी परवा दिवशी बाजार तुमच्या गावचा. पहा अगदी आता सावता महाराजाचा सप्ताह, मग सांगितलं पाहिजे भाजीपाल्याचं तोलपाड आहे की नाही. गावामध्ये रविवारी बाजार भरला. एखादा भाजी विकणारा माणूस बरं का, व्यापार कसा असावा, तुकोबाऱ्यांचा व्यापार कसा फसला पहा. एखादा भाजीपाला विकणारा सकाळी 5 वाजता नगरला गेला रिक्षा घेऊन, जितो म्हणा एखादा ॲप्पी रिक्षा घेऊन गेला. मार्केटमध्ये गेला, भाजीपाला मार्केटमध्ये 1 बटाट्याचा कट्टा घेतला, 2 कॅरेट टोमॅटो घेतले, 2 कॅरेट भेंडी घेतली, 2 कॅरेट शिमला मिरची घेतली, 2 कॅरेट कारले घेतले, 2 कॅरेट दोडके घेतले. असे 10-12 भाजीपाला आयटम त्यानं रिक्षामध्ये घेऊन टाकले बरं का. अगदी गोड उदाहरण आहे बरं. 10-12 भाजीपाला आयटम त्यानं रिक्षामध्ये घेऊन टाकले. तब्बल 5,000 रुपयाचा भाजीपाला त्यानं खरेदी केला. किती रुपयाचा भाजीपाला खरेदी केला. 5,000 रुपयाचा भाजीपाला त्यानं खरेदी केला. तो घोगरगावमध्ये आला. त्यानं दुकान थाटलं संपत महाराज. भाजीपाला किती रुपयाचा घेतला होता. 5,000 रुपयाचा भाजीपाला घेतला होता. दुकान त्यानं बाजारामध्ये लावलं. 10 वाजता बाजार चालू झाला. संध्याकाळी 6 वाजता बाजार संपला. किती वाजता संपतो. 6ला संपतो, 5ला. 6ला बाजार संपला. 5,000 रुपयाचा भाजीपाला आणला होता. पूर्ण भाजीपाला संपला.
एकही पदार्थ शिल्लक राहिला नाही, एकही भाजी शिल्लक राहिली नाही, पूर्ण भाजीपाला संपला. सकाळी किती रुपयाचा आणला होता? 5,000 रुपयाचा आणला होता. आता त्याच्या गल्ल्यामध्ये डॉक्टर साहेब पैसे किती पाहिजेत? 10. एवढा नफा असतं तर मी इतक्या लांब आलोच नसतो कीर्तनाला, तिकडच भाजीपालाही केला असता. चला उमापूर उमापूर. एवढा नफा नाही. 7,000 योग्य सांगितले. नाही 7,000 किमान 6,000, नाही 6,000 किमान 5,500 का डायरेक्ट 2,500? 2,500 आले म्हणजे मुदलात पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. हा व्यापार बर का, हा व्यापार सक्सेस होऊ शकत नाही. हा व्यापार कसा? मुदलामध्ये मुदलामध्ये तोटा पडला तो व्यापार करण्यामध्ये काहीच मजा नाही. तसं तुकोबारांनी व्यापार केला, तुकोबारांना मुद्दल सुद्धा वसूल होत नव्हती. त्याचा परिणाम तुकोबारांना विचार केला, इथून पुढे व्यापार करायचा नाही. तुकोबारा विचार करतात, गड्या आपण व्यापार कशा करता करतोय, व्यापार कशा करता करतोय. तुकोबारा विचार करतात, प्रपंच करता व्यापार आहे, प्रपंच करता व्यापार आहे. इथून पुढे व्यापारही करायचा नाही. आणि ज्या प्रपंच करता व्यापार करावा लागत होता तो व्यापार सुद्धा करायचा नाही आणि तो प्रपंच सुद्धा करायचा नाही. जगद्गुरु तुकोबारायनं प्रपंचावरती तुळशी पत्र ठेवलं आणि वाढत हा पुण्य संसाराच्या नावे घालवली शून्य, संसाराच्या नावे घालवली शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालवली शून्य, संसाराच्या नावे घालवली शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालवली शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालवली शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, धर्म केला, धर्म केला. संसाराच्या नावे घालवण्या शून्य, वाढता पुण्य धर्म केला. प्रपंचिक जीवनाचा त्याग माझ्या तुकोबारानं केला. तुळशीपत्र प्रपंचावरती ठेवलं बरं का. गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि भंडारा डोंगराचा रस्ता धरला बरं का. प्रपंचिक जीवनाचा त्याग महाराजांनी केला. प्रपंचिक जीवन तुकोबाराचं संपलं. आता महाराजांचं जीवन जे आरूढ झालं ते साधक अवस्थेवरती. साधना माझ्या तुकोबारानं जीवनामध्ये आरंभ केली. गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या, डोक्यामध्ये पागुटी बांधली आणि भंडाऱ्या डोंगरावरती माझ्या तुकोबारानं जाऊन भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू केलं. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. बरं का, साधक अवस्थेवरती महाराजांचं जीवन आरूढ झालं. साधक अवस्थेमध्ये एवढी नामसाधना माझ्या तुकोबारानं केली महाराज बरं का. एवढी नामसाधना केली. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, आसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. पांडुरंगाचा धावा माझ्या तुकोबाराने चालू केला. तुळसी माळ ही
तुटे धाव विठ्ठला तुळसी माळ ही श्वासाची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासावीचे रूपे धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला भगवान परमात्म्याची नाम साधना माझ्या तुकोबारानं जीवनामध्ये आरंभ केली बरं का. परमात्म्या करता एवढं येडपिस व्हावं. आपण येडपिस होतो कशा करता होय. आदिनाथ महाराज आमच्या आदिनाथ महाराजांचा कापसाचा प्रसिद्ध व्यापार आहे. कापसाच्या पिरियडमध्ये त्यांना किती म्हणलं ना चला ना बाबा कीर्तनाला आज इकडं गाडी भरायची आज तिकडं. चालू वर्षी 95 ट्रिपा त्यांनी तुमचे छत्रपती जिनिंगला केलं. कुठे इथंच ना कुठेतरी मिरजगावला 95 ट्रिपा 10 टायरच्या. आपलं आपण येडपिसं होतो. कापसाच्या सीझनमध्ये तुम्ही येडपिसं होता आहे की बरोबर आहे. आता डाळिंबाचं सीझन चालू आहे मी येडापिसा झालो. डाळिंबाचा बाग आहे माझ्याकडे 2-3 एकर. उठलं का त्यांचा कधी फोन आला का बाबा कुठे आहेत डाळिंब. डाळिंबाची डस्टिंग चालू आहे डाळिंबाची फवारणी चालू आहे काही ना काही उद्योग चालू राहतो. आपण येडपिसं होतो प्रपंच करता. तुकोबारा येडपिसं झाले कशा करता देवा करता. जो भेटेल त्याला महाराज विचारायचे देव मला भेटेल का. गोड चाली ऐकलं तरी टाळी वाजायचा एक बार आहे की नाही. चांगल्या चाली जर तुम्हाला यांच्या ऐकायच्या असतील ना चाल झाली असं गोड प्रमाण झालं का टाळी वाजवायची जोरात मग पुढची चाल त्याच्यापेक्षा भारी येणार. ऊर्जा मिळते महाराज. कलाकाराला पैसे तुम्ही कमी जास्त द्या 20-25 दिले कार्याला दिसे 25च्या पुढे नका देऊ ते नाराज होणार नाहीत बरं का. पण कलाकाराला टाळीचा भुकेला कलाकार आहे पहा महाराज. अवघडच राव जरा ते काय प्रमाण दिलं महाराजांनी पुसावेसी हेची वाटे. जो भेटेल त्याला महाराज विचारायचे देव कृपा करील मज काय लाज राखील
देव परमात्मा माझी लाज राखेल का, मला देव भेटेल का? बर का, जो भेटेल त्याला महाराज विचारायचे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कोई कहिए रे प्रभु आवन के, कोई कहिए रे प्रभु आवन के. कोई कहिए रे प्रभु आवन के, कोई कहिए रे प्रभु आवन के. कोई कहिए रे प्रभु आवन के, कोई कहिए रे प्रभु आवन के. कोई कहिए रे प्रभु आवन के, कोई कहिए रे प्रभु आवन के. प्रभु आवन के, कोई कहिए रे प्रभु आवन के. कोई कहिए रे प्रभु आवन के, कोई कहिए रे प्रभु आवन के. आवन के रे कोई कहियो रे प्रभु आवन की, तो परमात्मा मला कधी भेट देईल. बर का, भेटी लागे पंढरीनाथा. जीवाला गले, जीवाला गली तळमळ व्यथा, भेटी लागे पंढरीनाथा. जो भेटेल त्याला महाराज विचारायचे, परमात्मा मला भेटेल का? बरं का, आपण सुद्धा विचारतो एकमेकाला भेटी झाल्यावर. होय दिलीप महाराज, आपली आता 7-8 वर्षानंतर भेट झाली, तुम्ही मला काय विचारलं, कस काय चाललंय? मी तुम्हाला काय विचारलं, बरी चालली का संस्था? आपण एकमेकाला विचारत नाही, तुम्हाला देव भेटला का, मला कवा विचारतो का आपण? डॉक्टर साहेब असं नाही विचारत. शेतकरी शेतकऱ्याला भेटला काय विचारणार? हा, कस काय शेती वगैरे, कस काय नांगरट काढली का, पाऊस कस काय? शेतकऱ्याला शेतकरी भेटला, व्यापाऱ्याला व्यापारी भेटला, GST वाढली त्याची चर्चा वेगळी, लबाडाला लबाड भेटला, चोराला चोर भेटला, ज्याची त्याची सिस्टीम वाल्याला सिस्टीम भेटला. कोणचा मिक्सर आहे तुमच्याकडं? मी यमाचा आणला, मी स्टुडिओ मास्टरचा आणला, माझ्याकडे आवाजाचाच आहे अजून. ज्याचं त्याच्या ज्या त्या क्षेत्रातली भेट झाली तो माणूस चर्चा करत असतो. तसं तुकोबारांना जो भेटेल, ह्या महिला मंडळी जरी एकमेकाला भेटल्या, बरं का, महिला मंडळी एकमेकीला भेटल्या, त्यांचा काय विषय असतो? अय भामा अक्का, आहे की नाही? महिला मंडळी जरी एकमेकीला भेटल्या, तुझी सून कशी आहे, बोट मोडू मोडू, बरोबर आहे ना? असंच की, अय अक्का. महिला मंडळी एकमेकीला भेटल्या, बोट मोडू मोडू, तू सून कशी आहे, मही अशी मही तशी, ह्या चर्चा करतात. एकमेकीच्या भेटी झाल्यानंतर देव भेटीची विचारपूस कोणी करायला तयार नाही. माझे तुकोबाऱ्या जो भेटेल त्याला विचारायचे, देव मला, परमात्मा मला भेटेल का? उच्च कोटीची नामसाधना, उच्च कोटीचा परमार्थ माझ्या तुकोबाऱ्यानं जीवनामध्ये केला. साधक अवस्थेमध्ये जी साधना करावी लागते ती साधना आमच्या तुकोबाऱ्यानं केली बुवा. बरं का, साधक अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते. साधक अवस्थेमध्ये जर गोट्या खेळल्या
साधक अवस्थेमध्ये. म्हणजे आता एखादा मुलगा कॉलेजला जात असेल, त्यानं कॉलेजला गेल्यानंतर अभ्यासच केला पाहिजे, बरोबर आहे. एखादा मुलगा संस्थेमध्ये आलाय, संस्थेमध्ये आल्यानंतर नुसत्या भाकरी खाऊन झोपा घ्यायच्या, भाकरी खाऊन झोपा जो घेईल तो असा होईल धोबी का कुत्ता, न गारका ना घाटका. संस्थेमध्ये आलात ना आपण, मग तुम्हाला जे वाद्य आवडते त्याचा रियाज केला पाहिजे. गायन आवडतं, हार्मोनियम घेऊन बसा. पखवाज आवडतो, पखवाज घेऊन बसा. कीर्तन करायला आवडतं, ओव्याचं पुस्तक घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, गाथा घ्या, चिंतन करा. जी ती नाम साधना आहे. आम्ही जर आमच्या साधक अवस्थेमध्ये आम्ही 12-13 वर्ष आळंदीला राहिलो, त्या अवस्थेमध्ये जर आम्ही नुसत्या भाकरी खाऊन आळंदीला झोपला असतो, ते आम्ही सारी मंडळी, आमचे संजय महाराज, दानवे महाराज, आमचे दिलीप महाराज, युवराज महाराज इकडेच पखवाज शिकले मराठवाड्यात. कोणाकडं? लोंढे गुरुजी, बरं का, वाणगाव फाट्यावरती, बरं का. तर साधक अवस्थेमध्ये किती वय आहे तुमचं? तर युवराज महाराज 20 चालू आहे. पहा, 20 वर्षामध्ये उभ्या भारतामध्ये नाव आहे. बालवयापासून ती साधना, साधक अवस्था होती त्यांची. पखवाजाचा रियाज त्यांनी जीवनामध्ये केला, त्याचा परिणाम साधक अवस्था फलीद्रुत झाली. आता त्यांना जीवनामध्ये काही जरी त्यांनी दुसरं काही जरी नाही शिकले, शाळा नाही शिकले, तरी त्यांचं जीवन कडेला जाईल एवढी कला त्यांनी जीवनामध्ये प्राप्त करून घेतली. साधक अवस्था असते. पहा, जी ती साधक अवस्था असते, त्या साधक अवस्थेमध्ये साधना केली तो माणूस श्रेष्ठ पदाला प्राप्त होत असतो. तसं माझ्या तुकोबऱ्यानं साधक अवस्थेमध्ये फार मोठी नामसाधना केली, त्याचा परिणाम जी इच्छा जीवनामध्ये होती तो परमात्मा माझ्या तुकोबऱ्यांना भंडाऱ्या डोंगरावरती येऊन भेटला. त्याचा परिणाम तुकोबऱ्याचं जीवन सिद्धावस्थेला प्राप्त झालं. प्रपंचिक जीवन केलं, साधक अवस्थेतलं जीवन भोगलं, आणि आता तुकोबऱ्याचं जीवन साधक अवस्थेला प्राप्त झालं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटल्या धावा तृष्णेच्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटल्या धावा तृष्णेच्या. याचसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळीमिळी. ज्या परमात्म्याची भेट जीवनामध्ये व्हावी वाटत होती, तो परमात्मा तुकोबऱ्यांना जीवनामध्ये भेटला. आता जीवनामध्ये काही मिळवावं अशी कुठलीच गोष्ट शिल्लक महाराजांची राहिली नाही. तरी सुद्धा महाराज जीवन जगले. देव भेटल्याच्या नंतर सुद्धा तुकोबराय जीवन जगले. देव भेटीच्या नंतर तुकोबरायनं गाथा निर्माण केली. महाराज परमात्मा भेटीच्या नंतर सुद्धा तुकोबराय जीवन जगले. एकमेव कारण होतं तुकोबऱ्यांचं जीवन जगण्याचं. तुमच्या आमच्यावरती बरं का नाम साधना तुम्हा आम्हाला करायला लावणं, हे परमात्म्यानं तुकोबऱ्यांना जे काम दिलं होतं, बीज वाढवावे नाम, ते काम तुमच्या आमच्यापर्यंत, ते नाम तुमच्या आमच्यापर्यंत पोहोच करण्याकरता तुकोबराय जीवन जगले. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता माझे तुकोबराय जीवन जगले. बा विठाला विठाला मग काय उपकार तुकोबरायनं तुमच्या आमच्यावरती केला बरं का. काय उपकार केला? अनेकांनी उपकार तुमच्या आमच्यावरती केला. तसं संत महापुरुषांनी उपकार केला. केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय. दिले अक्षय अभयदान गा. तुकोबऱ्यानं उपकार केला, ज्ञानोबऱ्यानं उपकार केला. काय उपकार केला ज्ञानोबऱ्यानं? अरे 750 वर्षापूर्वीचा काळ असा होता गड्या, संस्कृत वाचणं लिहिणं बोलणं एका ठराविक समाजाची मक्तेदारी होती. परंतु गीतेमधलं तत्वज्ञान तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचवावं याच्याकरता माझ्या ज्ञानोबरायानं गीतेवरती टीका केली. युवराज महाराज गीतेवरती टीका केली आणि ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ तुमच्या आमच्या उद्धाराकरता लिहून दिला. आमचे वैकुंठवासी सद्गुरू घुले बाबा म्हणायचे, बुवा शिट्टी वाजू नका देऊ दादा, जो शिट्टी मारतो तो कमी ठेवा, काय अडचण नाही, माझा का असा ना. वैकुंठवासी आमचे सद्गुरू विठ्ठल महाराज घुले बाबा म्हणायचे. पाथर्डी तालुक्यामध्ये बाबांचं गाव आहे कोळसांगवी म्हणून. महाराष्ट्रामध्ये जेवढे दिग्गज कीर्तनकार आहेत त्यांना ज्यांनी ज्ञानेश्वरी शिकवली, मग भगवानगडाचे विद्यमान महंत नामदेव शास्त्री महाराज असतील, नारायणगडाचे विद्यमान महंत हरिभक्तीपरायण शिवाजी बाबा असतील, जेवढे महंत आहेत, रामराव महाराज ढोक असे नामांकित कीर्तनकार
ज्यांनी घडवले आमचे घुले बाबा म्हणायचे बुवा यदा कदाचित ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीवरती गीतेवरती टीका करत असताना बरं का ज्ञानोबरायांनी यदा कदाचित गीतेवरती टीका करत असताना बरं का ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ जर लिहिला नसताना बरं का ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ जर लिहिला नसताना बाबा म्हणायचे गीतेतलं तत्वज्ञान तळागाळातल्या समाजापर्यंत कधीच पोहोच झालं नसतं. ते पोहोच करण्याचं काम माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायानं केलं बुवा. विठाला विठाला ज्ञानोबरानं गीतेवरती टीकाच केली नसती तर ज्ञानेश्वरी रूपी सारखं ताट तुम्हा आम्हाला जेवायला चाखायला मिळालं नसतं. हे माऊलीचे उपकार आहेत बुवा. अनेकांचे उपकार आहेत बुवा. बरं अनेकांचे उपकार आहेत. बाळा हे तुझं काय नाव बाळा? शंभो. शंभोच ना बरं का? शंभो आपल्याला जन्म दिला हे आपल्यावरती कोणाचे उपकार आहेत रे बाळा? आई. बरोबर आहे. बोल बाळा. आई वडील. तू कितवीला आहे? 9वीला आहे ना बा. बरं का? काय नाव तुझं? सागर. सागर जास्त प्रेम आपल्यावरती आई करते का वडील रे? खरं बोलायचं खोटं नाही बोलायचं. आई करते. कोण करतं बाळा जास्त प्रेम कोण करतं? शंभो बायको? आय 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 हा आई करते आहे का नाही? जास्त प्रेम कोण करतं? आई आहे का नाही? जास्त प्रेम कोण करतं बाळा? आई. आई. सारे लबाड आहेत बेटा तुम्ही. तुमची संस्थेची फीस कोण भरतं रे? संस्थेची फी कोण भरतं रे? कोण करतं प्रेम? खरंच का काय? बरोबर आहे त्यांचं बरं का. आई बरं का. वडील प्रेम करत नाही असं नाही. वडिलाचं प्रेम वेगळं संजय महाराज आणि आईचं प्रेम वेगळं. समजा एखादे आई वडील शेतामध्ये गेले, पावसाळ्याचे दिवस असावेत, शेतामध्ये पेरलेलं सोयाबीन असावं, कपाशी लावलेली असावी, शेतामध्ये हरणाचं कळप येतं. 2-2.5 वर्षाचं लेकरू एका लिंबाच्या झाडाला झोळी बांधलेली असते. त्या झोळीमध्ये लेकराला टाकलेलं असतं बरं का. लेकराला त्या झोळीमध्ये टाकलेलं असतं. हरणाचं कळप आलं रे आलं. आईला वाटतं आपल्या लेकराला हरणाचं कळप दाखवावं. बरं वाटतं ना मावशी हो? आई लेकराजवळ जाते. बाळा हरिण पाहायचं का हरिण? ते लेकरू म्हणतो हो पाहायचं आई. मग ती आई काय करते? झोळीतून त्या लेकराला काढते. आई आणि बापातला फरक सांगतो बरं का. झोळीतून लेकराला काढते आणि काय करते? कड्यावरती घेते आणि सांगते ते बघ ते बघ ते लिंबाच्या झाडापाशी ते हरण चाललं ते हरण चाललं. आई काय करते? कड्यावरती घेऊन हरण दाखवते. कुणाला? मुलाला. डॉक्टर साहेब पण तिथं जर बाप असला ना, बाप लेकराला म्हणतो बंड्या हरण पाहायचं का? बड्या म्हणतो हो बाबा पाहायचं हरण. मग तो बाप काय करतो? त्या लेकराला कड्यावरती नाही घेत गड्या. तो बाप काय करतो? त्या लेकराला खांद्यावरती घेऊन हरिण दाखवतो. कड्यावरती घेऊन जग दाखवणारी आई आहे आणि खांद्यावरती घेऊन जग दाखवणारा बाप आहे. विठाला विठाला. आई सुद्धा प्रेम करते आणि बाप सुद्धा प्रेम करतो. आईचं प्रेम वेगळं आणि बापाचं प्रेम वेगळं. आईनं आपल्याला जन्म दिला हे आईनं आपल्यावरती केलेले उपकार आहेत. पहा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अक्रूर महाराज साखरे त्यांनी कविता गायलेली महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे बरं का. आईनं आपल्याला जन्म दिला हे आईनं आपल्यावरती केलेले उपकार आहेत. बा आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ. जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे
उपकार. आईनं आपल्याला जन्म दिला, हे आईनं आपल्यावरती केलेले उपकार आहेत बुवा. जन्म दिला आईने मला, जन्म दिला आईने मला, हा उपकार मोठा झाला हेरा. आईनं आपल्याला जन्म दिला, हे आईनं आपल्यावरती केलेले फार मोठे उपकार आहेत. जास्त प्रेम कोण करतं मग बाळा? आईच करते महाराज. बरं का, आलंय ओघात 1 मिनिट घेतो, पुढे चालतो. एखादं लेकरू खेळत खेळत असं घराच्या बाजूला जातो, घराच्या बाजूला जातो, त्या मुलाच्या पायात खुडतो काटा. कशाचा शंभू? हा बोल बोल, कशाचा? कशाचा? हा, येड्या बाबळीचा. लेकराच्या पायात काय खुडतो? काटा. बरं का, लेकराच्या पायात काटा खुडतो. ती लेकरू लंगडत लंगडत येतो कुठं? घराकडे. आईमध्ये घराकडे येतो, दारात येतो. ते अगोदर अंदाज घेतो संजय महाराज. बरं का, बरं का, अगोदर अंदाज घेतो. कशाचा? हवामानाचा अंदाज. वादळ बाहेर गेले म्हणजे बाप घरातच आहे का बाहेर गेला अंदाज घेतो. लेकरू लय चॅप्टर असतो, अंदाज घेतो. चप्पल दिसत नाही, बूट दिसत नाही, त्या आरती पप्पा घरी नाहीत. हळूच आईला हाक मारता, आई ग. आई म्हणते, का रे बाळा? माझ्या पायात काता खुल्ला. काय म्हणतो ते संपत महाराज? माझ्या पायात काता खुल्ला. खोडाला अड म्हणता येत नाही त्याला, खुल्ला. माझ्या पायात काटा खुल्ला. आई त्या लेकराला जवळ घेते. बरं का, फार गोड आहे बरं का. आई काय करते? त्या लेकराला जवळ घेते. त्या लेकराचा पाय काय करते? आपल्या मांडीवरती घेते. थोडंसं जिभेचा थुंका हाताला लावते. त्याच्या जिथं काटा खुडला तिथं लावते. बरोबर आहे. हातात काय घेते? काटा काढायला दाभण घेते, आहे की नाही? काय घेते? पिन. सुया घे, पिना घे. बरोबर आहे. हळू सुई घेते. हळूच त्या मुलाच्या पायातला काय करते आई? काटा काढते, आहे की नाही? बरं का, आईचं किती प्रेम असतं महाराज. लेकरू जवळ घेतल्या घेतल्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. बरं का, काय उपमा देते आई आपल्या लेकराला? बाप्पा बाप्पा विचारूच नका. माझा बाबड्या, माझा वाघ, आहे की नाही? बरोबर आहे ना आई? माझा काळजाचा तुकडा, आजूक मा सोन्या, महादगड्या. महाराज म्हणतात महाधोंड्या. आई उपमा देते, अनेक उपमा देते महाराज. माझा छकुला, माझा सोनुला, हो देते ना उपमा. माझा छकुला. मला संजू महाराजाच्या आवाजात ऐक पाहिजे एक बार. एवढंच नुसतं. माझा छकुला, माझा सोनुला, हो माझा छकुला, माझा सोनुला. वा वा. गायन आमचं म्हणजे ऐकून ऐकून तयारी. हे मी शिकलोय फक्त साखरे महाराज आणि मी एका रूम मध्ये आळंदीला राहिलो पत्र्या शेड मध्ये. दिलीप महाराज, साखरे महाराजाकडे ती पीठ होती, भाता फुटलेली. 10 वेळा भाता मारू लागायचं, एक बार सोर वाजायचा. नाही भारी पीठ होती, गरिबीत तेवढी होती महाराज. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत असायची. पण पेटी चांगली घेणं त्या काळात साऱ्यात भारी पेटी जर कोणाकडे असेल तरी आमच्या दिलीप महाराजाकडे होती.
आहे का नाही. त्यांच्याकडे त्या काळात 5-6 हजाराची पेटी होती, आमची म्हणजे 1100 रुपयाची पेटी होती. पहा मला ऐकून ऐकून तयारीचं गाणं आहे आमच्या संजय महाराजांचं. पहा, आई उपमा देते लेकराला, त्या लेकराच्या पायातला काटा काढते, आईचं प्रेम असतं. पहा, काटा मुलाच्या पायामध्ये खुडला होता, काटा मुलाच्या पायामध्ये खुडला होता, आई काटा काढते. काटा काढत असताना खरं सांगा, रक्त मुलाच्या पायातून येत होतं, वेदना मुलाच्या पायाला येत होत्या, पाणी मात्र आईच्या डोळ्याला येत होतं. याला म्हणतात आईचं प्रेम. विठाला विठाला. अनेकांचे जसे उपकार आहेत ना, तसं संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केला जगाशी उपकार तारियले नारी नर. संत महापुरुषांनी उपकार केला. काय उपकार केला गड्या? तळागाळातला समाज भक्ती मार्गानं चालावा, हे नेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, या राजमार्गानं समाजानं चालावं. याकरता माझ्या तुकोबरायनं समाजामध्ये महाराज आले, हाका मारून सांगितलं लोकांना, हाका रोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. हाका मारून सांगितलं लोकांना. बरं का, तुकोबारायनं स्टेप होती गाड्या, प्रत्येकाची स्टेप असते, तसं तुकोबारायने पहिली स्टेप वापरली, हाका मारून सांगितलं. हाका मारून सांगून ऐकतील त्यांना का माणसं म्हणायचं संपत महाराज. लोक म्हटले, लोक इतके विचित्र होते त्या काळातही, आजही आहेत नाही असं नाही. सप्ताह चालू झाला का काही म्हणतात का बंद होतं का नाही, भन भन त्याला भन भन म्हणतात का, असतात लोक. त्याही काळात होते याही काळात. महाराजांनी हाका मारून सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही. बरं का, लोक डायरेक्ट म्हणतात, चांगलं जर एखाद्याला सांगितलं ना, राजा दारू पिऊ नको गड्या, दारू पिणं फार वाईट आहे, तू दारू पित नाहीस, दारू तुझा पैसा पिते, दारू तुझी इस्टेट पिते, दारू तुझं शरीर पिते, दारू तुझा प्रपंच पिते. एखाद्याला सांगितलं ना, तो डायरेक्ट म्हणतो हे सांगतच असते, यांचा सांगायचा धंदाच हे. इथं थांबतात, काही याचे पुढचा फाटा घेतात, सांगायचे नाही तर खातेन काय. डायरेक्ट लोक म्हणतात बा सांगायचे नाही तर खातेन काय. महाराजांनी हाका मारून सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही. महाराजांना वाटलं यांना हाका मारून कळत नसेल, महाराजांनी दुसरी ठेप वापरली. बरं का, लगनिया पाया विनवीत तुम्हाला लगनिया पाया विनवीत तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. हो, 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. महाराजांनी लागले तुमच्या आमच्या पायाला, नामस्मरण करा लागून या पाया, किंवा कर जोडणे विनवितो तुम्हा, तरी सुद्धा लोकांनी नामस्मरण केलं नाही. शेवटी संत महात्मे क्रोधावरती आरूढ झाले. आमचं पैठणचं कोर्ट गरम झालं, पैठणचं कोर्ट गरम झालं. किती सांगू तरी नाही कती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील
किंवा आमचे जगद्गुरु तुकोबारा म्हणतात ना मनबदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. काही साधक मंडळी विचार करतात गड्या महाराजांनी हात जोडले पाया पडून सर्व प्रकारानं सांगितलं. महाराजांचा बोलण्याच्या पाठीमागे किंचितही स्वार्थ नाही. तुकोबाऱ्याकडे ती साधक मंडळी आली. महाराज हाका मारून पाया पडून हात जोडून सर्व प्रकारानं सांगितलं तुकोबाराय इथून पाठीमागचं व्यर्थ आयुष्य आमचं गेलं. तुकोबाराय राहिलेल्या आयुष्यामध्ये जेणेकरून आमचा उद्धार होईल असं काहीतरी साधन आम्हाला सांगा. जगद्गुरु तुकोबाराय साधन सांगतात गड्या हो इथून पाठीमागे जीवनामध्ये काय केलं मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. इथून पाठीमागं काय केलं याचा विचार जीवनामध्ये करू नका. फक्त राहिलेल्या आयुष्यामध्ये काय करा डोळे उघडा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. अभंगाचं पहिलं चरण. आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे जरी अध्यापनाकडे जरी अध्यापनाकडे तरी अध्यापनाकडे तरी अध्यापनाकडे तरी मातेची आखोळ तरी मातेची आखोळ तरी मातेच्या कोळे तरी मातेच्या कोळे दगड आला पोटाशी दगड आला पोटाशी मनुष्य देह आहे साणी मनुष्य देह आहे साणी दगड आला पोटाशी दगड आला पोटाशी मनुष्य देह आहे साणी आहे साणी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात इथून पाठीमागं जीवनामध्ये तुम्ही काय केलं याचा विचार करू नका. फक्त राहिलेल्या आयुष्यामध्ये काय करा डोळे उघडा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. बरं का त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिला प्रश्न निर्माण होतो बा आपले डोळे झाकलेले आहेत का. हां आपले डोळे झाकलेले आहेत का युवराज महाराज. थोडंसं कमी वगैरे दिसायला लागलं की माणूस दवाखान्यात जातो नेत्र तपासणी करून घेतो नेत्र शिबिरामध्ये जातो आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये जातो दवाखान्यामध्ये जातो. लेस खराब झाली असेल त्या डोळ्याची तपासणी करून चष्मा बसवून घेतो. थोडं कमी दिसायला लागलं की महाराज काय म्हणतात बा डोळे उघडा डोळे उघडा डोळे उघडा. बरं का खरं लोक असे अनेक लोक आहेत बा की ज्यांनी अजून डोळे उघडले नाही. आपल्या गावची लोकसंख्या किती आहे डॉक्टर साहेब किती 3,500. बाप 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 लोक कीर्तनाला किती आलेत 25 आणि 25 50 75 आणि 25 100 100 आणि 25 100 100 लोक माता मावले 100 250 लोकांचे डोळे उघडलेत. जवळजवळ 3250 लोकांचे डोळे कसे आहेत झोपलेले वेदन झाकलेले वेद. अरे का महाराजांना बोलायचे गड्या ही जी निद्रा आहे तुम्हाला बरं का ही जी निद्रा आहे परमार्थाकडे न पाहण्याची या निद्रेतून तुम्ही थोडेसे डोळे उघडा आणि परमार्थ करा. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे या शरीरात येऊन जर तुम्हाला डोळे उघडायचं कळत नसेल दिलीप महाराज मग कोणत्या नरदे आहात कोणत्या योनीत तुम्ही डोळे उघडणार आहात. जनावराच्या योनीला गेल्यावर सर्प किडामुंगीच्या योनीला गेल्यावर तुम्ही डोळे उघडणार आहात का. याच नरद्यामध्ये डोळे उघडता येतात. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे या नरदेहात येऊन जर डोळे उघडायचं कळालं नाही महाराज म्हणतात तुम्ही तुमच्या आईच्या पोटी माणूस नाही काय म्हणून जन्माला आले दगड. दगड शंभू दगड निर्जीव आहे का सजीव रे बाळा
निर्जीव, बरोबर आहे. निर्जीव दगडाची उपमा महाराजांनी दिली. कोणाला? सजीवाला. निर्जीव दगडाची उपमा महाराजांनी दिली सजीवाला. कोणत्या सजीवाला? ज्या सजीवाला बाटलीशिवाय करमत नाही त्या सजीवाला. ज्या सजीवाला काळ्या पिशीशिवाय करमतच नाही त्या सजीवाला. ज्या सजीवाला रोज धाबा लागतो त्या सजीवाला. अरे का तुका म्हणे आईसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. महाराज म्हणतात याच्यापेक्षा दगड बरे, अशा माणसापेक्षा दगड बरे. आता वेळ भरपूर झालाय. महाराज एवढं रागावून का बोलले? महाराज म्हणतात मनुष्य देह ऐसा नीद साधिल ते साधा सिद्ध करोने प्रबोध संत पार उतरली. मनुष्य देहासारखा देह मिळाला ना तुला, मनुष्य देहासारखा देह मिळाला. या नरदेहाची सार्थकता जाणून घे. अरे याच नरदेहामध्ये ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, माझे सद्गुरू जोग महाराज आले. तुम्हा आम्हाला प्रबोधन केलं आणि भवसागरातून पहिलं तीराला गेले याच नरदेहामध्ये. म्हणून मनुष्य देह मिळाला तो काळ अगोदर येण्याच्या अगोदर, बर का, तो काळ आपल्या जवळ येण्याच्या अगोदर सावध माणसानं झालं पाहिजे. काळ येतोय बघा, प्रत्येकाच्या जवळ जवळ येतोय, आलाय बरं का. तर माझ्या जीवनातले 35 वर्ष गेले, अजून किती राहिले दिलीप महाराज? मला काय माहिती म्हणा, आहे का नाही? तू कवर जगणारे दिलीप महाराज. तुमचे किती गेले? 34 गेले. म्हणजे तुमचा 86चा जन्म आहे का? रनिंग 34 चालू आहे. 88चा, हा बरं का, 88चा जन्म आहे. गेले 34 वर्ष, अजून किती राहिले काही सांगतात नाही. क्या इसी जिंदगी की पकरी आस हातो लिया नाही तेरा घास. संजय महाराज, तर एक 15 दिवसापूर्वी आमच्या गावात एक पाहुणा वारला आमचा, बरं का. भाकर फाटे मुलीला आणायला गेलता. मुलीला आणलं, फाट्यावरून 2 व्हीलर चालवता येत नाही म्हणून मुलीला पायी घेऊन आला. 1-1.5 किलोमीटर गावातमध्ये आहे. चालत चालत गावामध्ये घरी आला. दुपारची 3ची वेळ होती. मुलीला म्हटलं दिदे मला जेवायला वाढ. जेवायला वाढलं, मुलीनं जेवायला वाढलं. भाकर भाजी चटणी ठेसा 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 चटणी त्या एका ताटामध्ये कोपऱ्यात वाढला. बाप म्हटला दिदी तेलाची किटली घे म्हटले माझ्याकडं. तेलाची कॅन दिली ताईनं हातामध्ये. बाप म्हटलं का गं दिदी तेलाची कॅन कशी? मला एक 10-15 किलो वजन असल्यासारखी ती झटका येण्याची वेळ असेल. बापानं तेल, ती चमचा असतो त्यात पळे असते, चटणीवरती तेल घेतलं, भाकरीचा तुकडा मोडला, चटणीमध्ये बुडवला, तोंडामध्ये घालणार. बरं का, हे संताची वाक्य खोटे नाहीत महाराज, बरं का. क्या इसे जिंदगी की पकरी आस हातो लिया नाही तेरा घास. भाजीमध्ये चटणीमध्ये बुडवलेला घास तोंडामध्ये घालणार दिलीप महाराज. तेवढ्यामध्ये अटॅकचा झटका आला, ताटासमोर जीव गेला बा, बरं का. म्हणून तो काळ आपल्या जवळ जवळ येतोय. मी नाही म्हणत, संत महात्म्याचे अनेक प्रमाण आहेत, बरं का. तुकडोजी महाराज म्हणतात पहा, काळ जवळ आला रे हे, काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे. बरं का, काळ आपल्या जवळ जवळ येतोय पहा. काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे, काळ जवळ आला रे. भवनदी उतार रे, उतार रे, भवनदी उतार रे. ही भवनदी तरुण जर तुम्हा आम्हाला पहिलं तीराला जायचं असेल, या मनुष्य देहाची किंमत जाणून घ्या. म्हणून महाराज म्हणतात मनुष्य देह ऐसा नीद साधिल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. कोणत्या साधनाच्या द्वारा पहिलं तीराला जाता येतं? नाव चंद्रभागे तीरी. चंद्रभागेच्या तीरावरती कमरेवरती कर ठेवून विटेवरती जो परमात्मा आहे उभा, त्याचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. तो परमात्मा तुम्हा आम्हाला पहिलं तीराला नेल्याशिवाय राहणार नाही, बरं का. नाव चंद्रभागे तीरी उभी पुंडलिकाचे द्वारी कट धरोन्या करी
उभा उभी पालवी. जो परमात्म्याला शरणागत होईल, जो शरणागत होईल त्याला तो परमात्मा पहिलं तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाऱ्या सांगतात, फुकटामध्ये तो पहिलं तीराला नेतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे भोगासाठी, तुका म्हणे भोगासाठी, तुक म्हणे फुकासाठी, तुका म्हणे फुकासाठी. अरे आई खात लिया मिठी, बाई खात लिया मिठी. बाई घाता लिया मिठी, बाई घाता लिया मिठी. होत उठा उठी लव करी अवतार, मनुष्य देह ऐसा निधन साधी लेते साधे सीधा. मनुष्य देहा ऐसा निदान साधिले ते साधे सीधा. करुणी प्रबोध संत पार उतरले, करुणी प्रबोध रे ना पार उतरले संत पार संत पार पार संत पार
हात वर करा एक बार जोरात करा सर्वांनी. वा वा वा. महिला मंडळींनी सुद्धा केल्या बरं का. कळू द्या महाराष्ट्राला. आवाज कुठे गेला ह्याच्यातला. कळू द्या महाराष्ट्राला. घोगर गावामध्ये सप्ताह चालू होता. काय लोक होते, काय भजन होतं, काय आनंद होता, काय डोंगर तसं होतं ना तिकडं. ते काय डोंगर, काय हाटेल, तसं काय कीर्तन, काय सिस्टीम, काय गाणारे, काय वाजवणारे. कळू द्या महाराष्ट्राला. सर्वांनी प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई हा हा उबार कुमाई हो बा उबार कुमाई रे विठोबर कुमाई उबार कुमाई बर अभंगावरती बोलण्यासारखं खूप काय आहे. तुका म्हणे फुकासाठी या पदावर कितीतरी उदाहरणं सांगता येतील. पायी घातल्या मिठी, कुणी कुणी देवाच्या पायावरती मिठी घातली, कुणाकुणाचा उद्धार झाला. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. हे संताचं जीवन आहे. संत महापुरुषांनी परमात्म्याच्या चरणावरती लोटांगण घातलं, त्याचा परिणाम समाजानं खूप त्रास दिला संतांना. नाही असं नाही. आमच्या सावताबाबांच्याही जीवनामध्ये बरं का त्रास देणारे दूरचे नसतात महाराज. त्रास देणारे कधी दूरचे नसतात. त्रास देणारे हे जवळचे असतात. बरोबर आहे. त्रास देणारे दूरचे नसतात. त्यातले त्यात त्रास देणारे भावकीतले जास्त जवळचे. बरं का. भावकी लय वाईट. तुमच्याकडे कसं आहे मला नाही माहिती, पण आमच्या तिकडे सांगतो. भावकी सावता महाराजांना घरातल्या लोकांनी, भावकीतल्या लोकांनी जेवढा त्रास दिला तेवढा आरण गावातल्या बाकीच्यांनी नाही दिला. माळी समाजाच्या लोकांनी. त्यात एक सावता महाराजांच्या जीवनचरित्र पोथीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे बरं का. वर्णन आहे. काय नाव त्याचं. कामाजी माळी. साऱ्यात जास्त सावता महाराजांना त्रास दिला असेल ना कामाजी माळ्यानं दिला. परंतु संताचं अंतःकरण ते संतांचं अंतःकरण असतं. अरे सावता बाबाचं अंतःकरण होतं देवाला साठवण्याची ज्यांची ताकद होती, देवाला अंतःकरणात साठवण्याची ताकद होती. या कामाजी माळ्याचा त्रास तर किरकोळ होता त्यांच्या पुढं. म्हणून या विश्वामधले बरं का, या विश्वामधले सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ संत जर कोण असतील तर संत श्रेष्ठ सावता महाराज होते. आणि बरं का आणखी एक मी चांगल्या मोठ्या महापुरुषाच्या मुखातून ऐकलेलं आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य जगन्नाथ अण्णा महाराज पवार वारली. विद्या वाचस्पती पदवी ज्यांना प्राप्त होती. जगन्नाथ अण्णा म्हणायचे या विश्वामध्ये, या महाराष्ट्रामध्ये पहिला अभंग जर कोणी तयार केला असेल तर तो अभंग केला तयार होता आमच्या सावता बाबांनी. आणि तो अभंग होता बरं का. प्रपंच सुनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा रामकृष्ण. हा अभंग सावता महाराजांनी जीवनामध्ये पहिला अभंग महाराष्ट्रात. मग तिथून पुढं तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, आधी करून संतांचे अभंग तयार झाले. पहिला अभंग सावता बाबांनी निर्माण केला होता. अशा थोर महापुरुषाची पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करताय. सर्वांना धन्यवाद देतो. जाता जाता गायीची हत्या जीवनामध्ये घडू देऊ नका. गायीची हत्या जीवनामध्ये घडू देऊ नका. भ्रूण हत्या जीवनामध्ये कधी घडू देऊ नका. गायीची हत्या घडू देऊ नका. भ्रूण हत्या जीवनामध्ये घडू देऊ नका. एवढ्या भ्रूण हत्या झाल्या त्याचा परिणाम आज लग्नासाठी मुली भेटायला तयार नाहीत. तुमच्याकडे कशी परिस्थिती. हा तशीच आहे. लय अवघड झालंय महाराज. आता लग्नासाठी मुली भेटायला तयार नाहीत. तर ते माऊलीची माझी भेट झाली. साऱ्यात आधी तिने मला विचारलं, बाबा तुमच्या तिकडे मुली आहेत का. विचारलं नाही, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, कीर्तनात येत. ही परिस्थिती निर्माण झाली का. एवढ्या मुलीच्या भ्रूण हत्या झाल्या. त्याचा परिणाम लग्नासाठी मुली भेटायला तयार नाहीत. म्हणून मुलापेक्षा मुलगी कधीही श्रेष्ठ आहे. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत रे बाळा. द्रौपदी महिला आहेत ना बरं का. आडनाव अवघड त्यांचं. मुर्मू. ते मुरमुरे म्हणला तो. मुरमुरे ना मुर्मू बरं का. राष्ट्रपती कोण आहे देशाच्या. द्रौपदी मुर्मू बरं का. म्हणून जीवनामध्ये गायीची हत्या घडू देऊ नका. भ्रूण हत्या घडू देऊ नका. आणि जाता जाता एक शेवटची विनंती आपणाला असेल. आपण शेतकरी आहोत बघा.
तुम्ही सारी शेती आहेत. तुमच्या इकडे जास्त पीक कोणतं घेतलं जातं? बोला. ऊस. अजून ऊस, कापूस, तुरी. बरं का, सारा भुसार माल जास्त आहे. ऊस एकरी किती ॲव्हरेज निघतं दादा? 50. परवडतो का मग? नाही परवडत ना. कशामुळे लावता मग? कारखान्याची भरती. हे ते फॉर्च्युनरमध्ये फिरायला लागले ना आपल्या जीवावर. म्हणून माझी विनंती असेल गड्या आपणा सर्वांना, अरे पारंपरिक शेती करू नका या मताचा मी नाही, परंतु पारंपरिक शेतीला थोडीशी आधुनिक पद्धतीची शेतीची जोड द्या. ही काळाची गरज आहे. म्हणून माझी प्रत्येकाला विनंती असेल, प्रत्येकानं आपापल्या शेतामध्ये कमीत कमी 2 एकर तरी फळबाग लावा. 2 एकर तरी फळबाग लावा. मग संत्रा लावा, मोसंबी लावा, डाळिंब लावा, सीताफळ लावा, पेरू लावा, चिक्कू लावा, काही लावा, परंतु 2 एकर तरी फळबाग प्रत्येकानं आपापल्या शेतामध्ये लावा. एवढी प्रार्थना या कीर्तनाच्या अनुषंगानं आपणा सर्वांना करायची. आणि आपण सर्व सुजान मंडळी आहात बरं का. ही पारंपरिक शेतीमध्ये काही राहिलं नाही. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये उन्नती घडायची असेल तर पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीची कास धरा. मी कीर्तनकार आहे. 5 एकर माझं क्षेत्र आहे. 1 एकरचं तळं बनवलंय. 4 एकर फळबाग आहे माझ्या शेतात. 2 एकर मोसंबी आणि 2 एकर डाळिंब. हलक्या हातानं दरवर्षी 12-13 लाखाचं उत्पन्न घेतो. 4 एकरमध्ये बरं का, फक्त 4 एकरमध्ये हलक्या हातानं दरवर्षी. आता काल व्यापारी बागात आलते, 130 रुपये किलोनं जागेवरती डाळिंब मागितली. त्याला म्हटलं 150 असली तर ये, परत येऊ नको. मार्केटात तसं चालू आहे. म्हणून माझी विनंती असेल आपणांना, फळबागाची शेती करण्याचा प्रयत्न करा. आणि जाता जाता जीवनामध्ये नाही कोणाचं चांगलं करता आलं, वाईट कोणाचं होईल असं कृत्य जीवनामध्ये कधी करू नका. एवढी प्रार्थना कीर्तनाच्या अनुषंगानं करतो. बोलता बोलता चुकून एखादा शब्द कुणाच्या अंतःकरणाला लागला असेल, आई वडिलाचं अंतःकरण करून माफ करा. आपल्या या मौजी घोगर गावामध्ये चालू असलेला हा सोहळा, या सोहळ्यातील आजची ही 2ऱ्या दिवसाची सेवा आमची जुलग मित्र हरिभक्तीपरायण गाणं कोकिळा संगीत विशारद संजयजी महाराज हजारे बाबा माऊलींच्या माध्यमातून आज ही सेवा माझ्याकडे आली. सर्व ग्रामस्थांचं दर्शन मला लाभलं. सर्वांनी सुंदर अशी साथ या ठिकाणी केली. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि अभंगावरती जेवढं बोलता येईल तेवढं आपण बोलण्याचा प्रयत्न केला. ओगामध्ये कसे 11 वाजले मला सुद्धा मिळणे लागला. ते काय होतं, 11:15 वाजले का? बापरे, 15 मिनटं जास्त झाली. एखादी प्रस्तावना, आता मी ती आजी प्रस्तावना म्हणली अभंगाला, 3 तुकोबाराचं 3 पद्धतीचं जीवन. येता येता राऊत बाबांचं गाडीमध्ये ऐकलं, थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केला. ते आता मेळ नाही बसला ना. ते ह्या प्रस्तावनेला किती वेळ जातो आज कळलं. आता 11:15 वाजत येत म्हणून पहिल्याच चरणापर्यंत. म्हणून नवीन चिंतन काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून झालेली सेवा गुरुनाम गुरु ब्रह्मीभूत सद्गुरू जोग बाबांच्या चरणी समर्पित करतो. सर्व कलाकारांनी सुंदर अशी साथ दिली. आमचे दिलीप महाराज मुळे बाबा फार प्रेमळ स्वभाव आहे. मांदळी क्षेत्रामध्ये स्वामीजींच्या सानिध्यामध्ये सुंदर मुलं घडवण्याचं काम करतात. महाराजांना धन्यवाद. संजू बाबांना धन्यवाद. जे संपत बाबा आहेत त्यांना धन्यवाद. युवराज महाराज बरं का, अगदी गोड बालवयामध्ये पक्वास तयार केला. महाराजांना धन्यवाद. सर्व संस्थेतील बालगोपाल महाराज मंडळी, संश्लिष्टी मुली दादा, सर्व ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर आले आमचे आदिनाथ दादा, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. हा बोली रे पुरी वेळेला